आपण पाहिलं त्यानंतर मात्र यावेळेस आडव्या बॅटनं ऑन साईडला स्ट्रोक केला गेला, खाली क्षेत्र निवडलं. बॅटर आपण पाहतोय सोमनाथच्या बॅटमधून येणारा हा पहिला चौकार पाहिला या मॅचमध्ये. पहिल्या इनिंगचा खेळ प्रगतीपथावर बॅटिंग करत असताना नंतर टीमला आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज चंदू पुणे एकदा यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. पंचांचा इशारा आला व्हाईट बॉलचा आणि एक बायच्या स्वरूपात मात्र एक धाव कंप्लीट करत असताना 2 धावा इथे मात्र फलकावर जोडल्या जातील. यावेळेस मिड ऑफच्या वरन चेंडू निघून चाललाय सरळ सीमा रेषेच्या बाहेर, 4 धावाकरिता चौकार. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. ऑप्शनचा बाहेरचा चेंडू होता, थोडंसं पंपच झालं. एके धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये करत असताना आपण पाहतोय धोक्याची ठरली ही दुसरी धाव. विकेट गमवावी लागेल नानकर टीमला, बॅटरला परतावं लागेल तंबूच्या. तर न्यू बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंडवर विश्वास. धावसंख्या आपण पाहतो फलकावर आहे 13. यावेळेस चांगला झेल इथे मात्र मिड ऑन क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला गेलाय आणि विकेट क्रमांक दुसरा जाईल डगआउटच्या आश्रयाला. विकेटचं पतन. तर पहिल्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय अनिल. न्यू बॅटर आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडला निलेश. तर सलामीचा बॅटर्स आपण पाहतोय सोमनाथ. निलेशला मात्र साथ द्यावी लागेल सोमनाथला. ज्या पद्धतीने पाहिलं तर दुसऱ्या षटकाला इथे मात्र सुरुवात होत असताना चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय एका धावेकरिता. आहे त्याच्या आवाक्या बाहेर चेंडू निघून चाललाय डीप पॉइंट क्षेत्रामधून सीमारेषेच्या बाहेर, चौकाराकरिता 4. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीनं गोलंदाजी मात्र चेंडू हाताळणी केली होती, फुलटॉस होता, पलटी स्ट्रोक केला गेला, क्षेत्ररक्षक होता त्याच्या आवाक्या बाहेर सरळ चेंडू निघून गेला होता 4 धावेकरिता. चेंडूची ओळख खूप महत्त्वाची असते मैदानाच्या आतमध्ये. ज्या पद्धतीने चेंडू हाताळला गेलाय आणि चांगली फलंदाजी करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये त्या बॅटरला पाहतोय सोमनाथ हा सलामवीर. चांगल्या पद्धतीचा धावपळक पुढे नेण्याचं काम मात्र नानकर टीमसाठी करत असताना मेहनत खूप महत्त्वाची असते मैदानाच्या आतमध्ये.
आणि खऱ्या अर्थानं पाहिलं तर मेहनतीने मात्र स्वप्न पूर्ण करता येतं. ती मेहनत मात्र सोमनाथला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यावेळेस अजून एक चांगला स्ट्रोक, खाली क्षेत्र निवडलाय, चेंडू निघून जाईल फाईन क्षेत्रामधून. अजून एक चांगला स्ट्रोक, दंदर जाणारा हा चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर खाली क्षेत्र निवडले गेलं, चेंडूला सरला फाईन क्षेत्रामधून फाईन लेग क्षेत्रामधून निघून गेला होता चेंडू. 4 धाबे करिता धावसंख्या 4च्या बढतीनं जाऊन पोहोचले 23. सोमनाथ चांगली बॅटिंग करत असताना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. सलामीर 14 धावा करत असताना मैदानाच्या बाहेर जात असताना तानाजी गोलंदाज तयार. अनिल यावेळेस जोरदार अपील पाहायला मिळाली. एक धाव तर कंप्लीट झाली. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलेत. 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल 25. लेग बायच्या स्वरूपामध्ये या 2 धावा इथं मात्र जोडत असताना आपण पाहतो ही दोन्ही बॅटर 25. दोन षटकांचा खेळ इथं मात्र संपन्न झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 25 धावा फलकावर जोडल्या गेलेत. 2 ओव्हर का खेल खत्म हुआ. 25 रन टोटल देखने को मिल रहे हैं स्कोर कार्ड पर. अच्छी बल्लेबाजी देखने को मिल रही है दोनों बल्लेबाजी की. सलामी बल्लेबाज सोमनाथ ने अच्छी बैटिंग, 14 रन बना के मैदान के बाहर डगआउट में. दो ओवर का खेल हुआ समाप्त. 25 रन कुल योग देखने को मिल रहे. तीसरे गेंदबाजी पर आते हुए गणेश. सेकंड वर आपण पाहतोय निलेश हा बॅटर. यावेळेस ऑन साइडला स्ट्रोक खेळायचा होता. यावेळेस चुकी घडली आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. त्यानंतर मात्र एके धावेचं रूपांतर आपण पाहतोय. 27 27 कुल योग. यावेळेस पलटी स्ट्रोक खेळायचा होता. नॉन स्ट्राइक एंडकडे फेकी झाले, धोक्याची ठरली ही धाव. विकेटचा इथे मात्र पतन होत असताना मैदानाच्या आतमध्ये विकेट क्रमांक 4 जाईल मैदानाच्या बाहेर डगआउटच्या दिशेनं. चौथा विकेट इथे मात्र गमावला गेलाय. ज्या पद्धतीने पाहिलं तर धावा जरूर पलकावर चांगल्या पद्धतीचा येत आहे. तेच कमबॅक एकंदरीत हा गोलंदाज आपण पाहतोय गणेश करत असताना मैदानाच्या आतमध्ये. न्यू बॅटर आपण पाहतोय दिलीप नॉन स्ट्राइक एंडला असेल. डॉट चेंडू पाहायला मिळालाय. स्ट्राइक एंडवर पण होऊ शकता सज्ज होता. डॉट चेंडू जरूर यावेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न असफल राहिलेत. चेंडूपासून दूर राहिलेत. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पाहिलं तर 2 धावा बायच्या स्वरूपात आलेत. यावेळेस चेंडू अभेत आहे. क्षेत्रपासून दूर राहिलाय आणि काय घडलंय मैदानाच्या आतमध्ये. ते मात्र 3 धाबा
जोडल्या गेलेत. धावसंख्या आपण पाहतोय 30 धाबा फलकावर. इथे मात्र अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला, निर्धाव चेंडू. तिसऱ्या षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न झालाय. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहे 30. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर आपण धावा पाहिल्या असतील 25. हे षटक खूप महत्त्वाचं राहिलं. तिसरं षटक फक्त 5च धाबा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. एक विकेट मिळवली गेली. त्यानंतर मात्र आपण पाहिलं असेल ज्या पद्धतीनं धाबा रोखण्याचं काम या गोलंदाजाने केलं. डॉट चेंडू हाताला गेलेत. यावेळेस चांगला स्ट्रोक चांगला पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर एक धाव इथे मात्र कंप्लीट करत असताना आपण पाहतोय. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचले 31. यावेळेस लिडिंग एज गोलंदाज चेंडू खाली. ते मात्र झेल सुटलाय. त्यानंतर मात्र एक धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेमध्ये. धावसंख्या 2च्या बढतीनं जाऊन पोहोचली 3 म्हणजे 33 धावा फलकावर आहेत. अंतिम षटकाचा खेळ प्रगतीपथावर. एकंदरीत 3 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. अंतिम 3 चेंडू. गोलंदाज ट्रॅकवर नितीन. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक लॉंग ऑन क्षेत्रफळ चेंडूपर्यंत पोहोचेल का? तर चांगलं एफर्ट पाहायला मिळालं. सीमा लगतपासून 20 ते 25 पावला रनिंग करत असताना आपण क्षेत्ररक्षकाला पाहिलं. चेंडूपासून दूर राहिले. त्यानंतर 2 धावा इथं मात्र कंप्लीट केल्या गेल्या. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी. यावेळेस अजून एक स्ट्रोक चांगला राहिला. एक धाव तर कंप्लीट झाले. दुसरीचा प्रयत्न सक्सेस राहिलेत. रॉंग एंडकडे इथे मात्र फेकी झाले. पुणे एकदा तेच चित्र आपल्या मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना आपण पाहतोय 37. यावेळेस ऑन द कार्पेट लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. तर सुद्धा 2 धावा पाहायला मिळत आहेत. 2 धावेने धावफलक पुढे जात असताना इनिंगची इथे मात्र समाप्ती होते. 2 धावेने धावफलक 39. तर धावसंख्या आपण पाहतोय पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झाला. 39 आपण पाहतोय. 40 धावांचा लक्ष्याचा पाठला करावा लागेल पायगाव टीमला.
39 बनवले आहेत नानकर टीमनं. आणि दुसऱ्या सत्रामध्ये आपण आवाज ऐकाल आमचे समालोचक मित्र प्रमोद जी पाटील सरांचा. आपण ऐकत राहा, पाहत राहा भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट धमाका दमन दौरा आपण पाहतोय. धन्यवाद सुनील जी. तर खरोखर जबरदस्त अशी ही मॅच तुम्हाला पाहायला मिळाली आहे मित्रांनो. एक पारीचा खेळ इथं समाप्त झाला आहे. तुम्ही पाहू शकता नानकर आणि न्यू मिलन पायगाव या दरम्यान ही मॅच पाहू शकता तुम्ही. एकूण 40 धावा इथं काढलेत आणि 40चा टार्गेट इथं ठेवलेला आहे. तुम्ही पाहताय मित्रांनो जबरदस्त भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळ 2025 ग्रामीण धमाका एक जबरदस्त हे आयोजन केलेले आहे. तुम्ही पाहू शकता 2025चा हा दमन दौरा. आजच्या दिवसातील दुसरी मॅच पाहू शकता टीव्ही स्क्रीनवर. प्लीज लाईव्ह असं टाईप करा. ग्राउंड नंबर 5 डेल्टेन ग्राउंडवर ही स्पर्धा सुरू झालेली आहे मित्रांनो. एक पारीचा खेळ समाप्त झालेला आहे. एकूण 40 धावा लागलेल्या धावफलकावर आणि 40 धावांचं आव्हान इथं ठेवलेलं आहे. तर यानंतरचा सामना असणार आहे मरुआई दिवे आणि मातोश्री चाविंद्रा या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. एक निवेदन असणार आहे प्लीज. यानंतरचा सामना असणार आहे मरुआई दिवे आणि मातोश्री चाविंद्रा या दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. जाऊया आपण या सामन्याकडे. एक जबरदस्त मॅच सुरू झालेली आहे मित्रांनो. न्यू मिलन पायगाव आणि गावदेवी स्पोर्ट नानकर 40+ हा संघ एक जबरदस्त संघ आहे. तर 40चा टार्गेट इथं समोर ठेवलेला आहे न्यू मिलन पायगाव या संघाला. न्यू मिलन पायगाव या संघाचा जर विचार केला तर जबरदस्त असे फलंदाज आहेत. तर मी विनंती करतोय न्यू मिलन पायगाव या संघातील नितीन गवली सरांना आणि अनिल सरांना लवकरात लवकर मैदानात जायचं आहे. टावल्यांच्या गजरात ही दोन्ही फलंदाज मैदानात जात आहेत. आमच्या समोर आजच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये कमलाकर पाटील साहेब सुद्धा आहेत. तसंच या ग्रामीण क्रिकेट संघटनेचे सदस्य आहेत कमलाकरचे पाटील सर ताडालीचे आहेत आणि उपाध्यक्ष सर इथं बसलेले आहेत. कमलाकर पाटील सर इथं बसलेले आहेत. प्रवीण पाटील माझ्यासोबत बसलेले ते सदस्य आहेत ग्रामीण 40+चे. तर चला प्रवीण पाटील सर आणि कमलाकर पाटील सर आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये जुळून राहिलेले आहेत. तर स्ट्राईकला जर फलंदाज आहे तो म्हणजेच नितीन आहे. नॉन स्ट्राईकला जो फलंदाज आहे तो म्हणजेच अनिल. नितीन आणि अनिल ही जमेची जोडी असणारे. बघूया 40 धावांचा हा टार्गेट समोर आहे आणि नानकर त्यांच्या समोर गोलंदाजी करणार आहे. तर बघूया कशा पद्धतीने गोलंदाजी करतात. पहिला तर मी आपल्या या सर्व खेळाडूंना विनंती करतोय संघांना विनंती करतोय की ते जे स्टेज बनत आहेत नवीन त्यांना कुठल्याही प्रकारचा नुकसान करू नका. प्लीज बाजूला बसा. तर पहिला चेंडू ह्या इनिंगचा पहिला चेंडू 20 शेपमध्ये पाठवलेला आहे आणि थोडीस मिस केलेला आहे. चुकीला माफी नाहीये. एक धाव पूर्ण. दुसरी धावचा प्रयत्न करता आणि
इथं चेंडू चाललाय आर पार, पहिला चौका. एक जबरदस्त चेंडू हाताळला होता. गोलंदाजी कुठली प्रकारची चुकी नव्हती, मात्र थोडीशी पंबलिंग पाहायला मिळली. चुकीला माफी नाही म्हटलं जातं, त्याच प्रकारे इथं घडलं काय, झालं काय. एक होती धाव, इथं तिथं धावा गेल्या आहेत 4 आणि 4 धावा ह्या बोर्डावर लागलेल्या आहेत. तर जबरदस्त चेंडू टाकला होता, हाताळला होता, मात्र क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे आणि चुकीला माफी नाहीये. पुन्हा सज्ज होते गोलंदाज दुर्योधन. पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. समोर असणारे फलंदाज स्टेपआउट झालेला आहे. कार्पेटच्या सैन्य त्याच बाजूला आहे. आता मात्र थोडीशी पंपलिंग पुन्हा एकदा पाहायला मिळते, मात्र चेंडू अडवलेला आहे. एक धाव पूर्ण करतायत, दुसऱ्या धावाचा प्रयत्न असणार आहे आणि 2 धावा इथं अर्जित करतायत दोन्ही फलंदाज. 2 धावाने संघाची धावसंख्या स्कोरबोर्डवर लागलेली आहे, ती म्हणजेच 4+2 म्हणजे 6 धावा इथं आलेल्या आहेत नितीनच्या खात्यामध्ये. पुन्हा सज्ज होतोय दुर्योधन पुढचा चेंडू टाकण्यासाठी. नितीन याला स्टेप आउट झालेला आहे. हे इनफिल्डच्या गॅपमधून काय क्षेत्ररक्षण केलेलं आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण केलेलं आहे. मात्र ही जी आहे ती चुकी दुरुस्त केलेली आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाहीये, कारण पहिला चेंडूमध्ये चुकी केली होती, ती चुकी दुरुस्त केली आहे. जबरदस्त अफर्ट लावला आणि चेंडूला एका हातामध्ये पकडला आणि असं वाटलं होतं का हा चेंडू इनफिल्डच्या बाहेर जाणार की काय, मात्र चेंडूला हातात घेऊन आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या आहेत. स्ट्राईक रोटेट करण्याचं काम मात्र इथं करतोय नितीन. स्ट्राईक मिळते ती म्हणजेच अनिल याला. पुन्हा सज्ज होतोय दुर्योधन पुढचा चेंडू टाकण्यासाठी. अनिल बघूया कशा प्रकारे आपला अकाउंट ओपन करतोय ह्या चेंडूवर. स्टेपआउट झाल्या, जोरात मारण्याचा प्रयत्न, पॅचची कडा लागतंय, चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र मिळते इथे. 1 धाव आणि संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 8 धावा इथं स्कोरबोर्डवर झालेल्या आहेत. पुन्हा सज्ज होते दुर्योधन. नितीन याला चांगला चेंडू होता, जोरात मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू आणि बॅटमध्ये कुठे प्रकारची संपर्क होत नाहीये, निर्धाव चेंडूची संख्या होते. जबरदस्त चेंडू हाताळला होता, स्टेपआउट करून मारण्याचा प्रयत्न होता. आता मात्र या षटकातील शेवटचा चेंडू असणार आहे. आता मात्र एक जबरदस्त चेंडू हाताळला होता, मात्र तेवढंच जबरदस्त ताकदीने एक चांगलं अफर्ट केलं होतं, मात्र स्क्वेअर लेगच्या वरून हा चेंडू जातोय 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघाची धावसंख्या वाढती, संघाची धावसंख्या होते ती 1-4 म्हणजेच 4था धावा इथे झालेल्या आहेत. जबरदस्त सुरुवात केलेली आहे. पॉवर प्लेचा या षटकामधील पॉवर प्ले कसा असतो आणि पॉवरगिरी कशी असते ती दाखवलेली आहे इथे न्यू मिलन पायगाव या संघानं. तर दोन्ही पुढच्या मॅचेससाठी मी विनंती करतोय, दोन्ही संघाने सज्ज राहायचं आहे. मातृश्री चाविंद्रा आणि मरवाई दिवे या संघाने तयार राहायचं आहे. तर पहिला षटकाचा खेळ इथं समाप्त झाला आहे. 40चा टार्गेट असताना पॉवर प्लेच्या या षटकामध्ये जबरदस्त पॉवरगिरी इथे दोन्ही फलंदाजांनी केली. त्यानंतर एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला होता शेवटच्या चेंडूमध्ये. एक संघटनेच्या वतीने एक नम्र विनंती आहे संघटना मित्रांनो, खरोखरच आपण जे जेवण करणार असं ती घाण जी असेल ती ग्राउंडच्या बाहेर खाडीमध्ये टाकायची आहे. प्लीज ग्राउंडवर कुठल्याही प्रकारची घाण होता कामा नाही आहे. प्लीज पूर्ण संघटना मी रिक्वेस्ट करतोय याची दखल घ्यायची आहे प्लीज. तर पहिल्या षटकाचा खेळ इथं समाप्त झाले. 14 धावा स्कोरबोर्डवर लागलेला आहे. पहिला चेंडू जबरदस्त चेंडू स्टेप आउट झाला होता. पंचकरणाच्या नादात मात्र
चेंडू हा उडला नाही, टप्पा खाल्यानंतर खालीच राहिला आणि विकेट किपरच्या हातामध्ये समाविष्ट झाला. निर्धाव चेंडूची समाप्ती होते. जबरदस्त अकळणी केली आहे पहिल्याच चेंडूची विनोद यांनी. पुन्हा सज्ज होतोय विनोद. आता मात्र चेंडूला लापटेट फटका करतोय. चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये, मात्र एका टप्प्यामध्ये कलेक्ट करतोय. जर आपण पाहिलं तर जर रनिंग केली असती, धाव घेतली असती, तर ह्या झेल बाद सुद्धा झाला असता. ट्राय करायला काय पाहिजे होते. प्रयत्न परमेश्वर म्हटलं जातं, मात्र प्रयत्न इथं केलं नाही. चौकार वाचवला, मात्र 2 धावा इथं वाचू शकत नाही. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजेच 16. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, गावदेवी नानकर आणि न्यू मिलन पायगाव या दरम्यान हा सामना रंगलेला आहे. दुसऱ्या षटकातील खेळ इथं सुरू झालेला आहे. फुलटॉस चेंडू स्वांग केलेला आहे. चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षण खाली आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. स्वतःला सांभाळून हा जजेस केलेला आहे आणि झेल बादच्या स्वरूपात हा अनिल बाद झालेला पहिला हादरा, पहिला विकेटचं पतन झालेलं आहे न्यू मिलन संघाचं. रुपेश, त्या एजंटला बाहेर करायचंय. रुपेश, एजंट आलेला आहे बघा, त्याला बाहेर काढायचंय. अनिल बाद झालेला आहे. आता मात्र धडाडीचा फलंदाज जातोय तो म्हणजेच रुपेश. काय पेश करतोय ते पाहूया. रुपेश गेलेला आहे, बघूया रुपेश कशा पद्धतीने आपल्या संघाला सावरतोय की नाही ते पाहायचं आहे. कारण इथं गोलंदाजांनी सावरलेला आहे. विनोदांनी जबरदस्त कामगिरी आत्तापर्यंत केलेली आहे. 3 चेंडू टाकून झालेले आहेत. आरक्षण झालं होतं. रुपेश मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचं काम करतोय. ह्या एका धावाने संघाची धावसंख्या सुद्धा वाढते. संघाची धावसंख्या होती ती म्हणजे 17. मित्रांनो, क्रिकेटच्या जागतिक खेळामध्ये 17 हा अंक अशुभ मानला जातोय. बघूया कुठल्या संघाला खतरा जाणवतोय ते पाहायचं आहे. पुन्हा सज्ज होतोय. आता मात्र बॅटीनं खेळून काढलेला चेंडू जातोय वाईट लॉगांच्या रिझन मध्ये. दोन्ही क्षेत्ररक्षण मदत चांगलं क्षेत्ररक्षण होते, मात्र 2 धावा इतर रोखू शकत नाहीये. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. एकच धावे, सॉरी समस्व, एकच धाव घेतलेले. स्ट्राईक मात्र रुपेशच्या बाजूने ठेवलेले आहे. रुपेशने एकच धाव घेतलेली आहे. विनोद पुन्हा सज्ज होते पुढचा चेंडू टाकण्यासाठी. जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू आणि बॅट मध्ये कुठल्या प्रकारचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची समाप्ती होते आणि इथं इशारा येतो पंचांचा की 2 षटक इथं संपलेले आहेत. आणि 2 षटकांच्या मागे जर आपण विचार केला तर 2 षटकांच्या मोबदल्यात धावसंख्या इथं झालेल्या त्या म्हणजेच 18. पहिल्या षटकाचा विचार केला ना तर 14 धावा आल्या होत्या. 14 धावा झाल्या होत्या आणि नंतर एक विनोदने सावरला आहे. इथं गेम प्लॅनिंग केलेलं आहे आणि 4 धावा देऊन एक विकेट सुद्धा घेतलेला. आता मात्र 12 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. कारण 40चा टार्गेट आहे मित्रांनो. 12 मध्ये 18 आल्यात, 12 मध्ये 22 बनवायचे आहेत. तर तिसरं षटक टाकण्यासाठी सज्ज होतोय गोलंदाज तो म्हणजेच विश्वास. बघूया गावदेवी नानकड या संघाने विश्वास या गोलंदाजावर विश्वास दाखवलेला आहे का नाही. चांगला चेंडू होता, चेंडूला दाखवून दिला. चेंडू जातोय वाईट स्लॉगांच्या रिझन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतंय, पंपलिंग होतोय, मात्र चुकीला माफी नाहीये. बघा थोडासा थ्रो सुद्धा चुकीचा फेकलेला आहे. मात्र 2च धावा इथं केलेल्या आहेत. 2 धावाने संघाची धावसंख्या वाढते. संघाची धावसंख्या होते ती म्हणजेच 1 बाद 20 धावा इथं झालेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल. चांगलं लक्ष होतंय. यस नो वेटचा एक तर समीकरण पाहायला मिळतंय. आता मला चेंडूला लापटेट फटका खेळतोय. हवेत चेंडू आहे, मात्र आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिलेला आहे. आप जिंदा रहो असं म्हटलेलं आहे. बघा मित्रांनो, क्रिकेटच्या या जागतिक खेळामध्ये करेक्ट द कॅचेस विन द मॅचेस. कॅच ले लो, मॅच जीत लो.
कॅच घेणार तोच मॅच जिंकणार. आणि आपल्या आगरी भाषेमध्ये म्हटलं तर कॅच जेशील तच मॅच जिंकशील, इथं घरात जाशील. सफल क्रॉस झालेले जोरात मारण्याचा प्रयत्न होता, मात्र शरीराला आदळतोय चेंडू. लेग बाईटचा इशारा येतो पंचांकडून. दीपेशजी राणा सर पंचगिरी करतात, एक चांगले अनुभव त्यांच्यामध्ये आहे. या एरियातील पंच आहेत. सफल क्रॉस झालेला एक जबरदस्त गोळीच्या मार्फत हा चेंडू जातोय, मात्र क्षेत्ररक्षण आहे तिथं. एक धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय आणि 2 धावा इथं पूर्ण करतायत. बघता बघता 2 धावा इथं पूर्ण केलेल्या आहेत. म्हणजेच आंखों में इशारा कर दिया और 2 रन्स यहाँ पर निकाल दिए. 2 धावाने संघाची धाव संख्या झालेली आहे, तो आहे म्हणजेच 24 धावा इथं धावफलकावर झालेल्या आहेत. तर एक गडी बाद झाल्यानंतर चांगली धाव आता मात्र सावरलेली आहे. दोन धावा झालेल्या आहेत. 2 चेंडू बाकी आहेत. 2 गेंदे शेष आहे. प्लीज 2 गेंदे शेष आहे. पुन्हा एकदा एक विश्वास दाखवते की नाही. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, एक जबरदस्त ब्रह्मास्त्र सोडला होता, मात्र खोदून काढलेला आहे. त्याच ठिकाणी चेंडू जातोय, कुठल्या प्रकारची चुकी करत नाही. आता मात्र एक धाव मात्र इथं करतोय. एक धावणे संघाची धावसंख्या वाढतोय. संघाची धावसंख्या लागलेली आहे ती म्हणजेच आता 25 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी अजून 15 धावांची गरज आहे. 7 चेंडू आणि 15 धावा. आता मात्र एक जबरदस्त फटका उंच जास्त गाठलेली आहे. बघूया काय होतंय घडतंय. मात्र पुन्हा एकदा आयुष्यमान भवचा आशीर्वाद दिलेला आहे रुपेश याला. जबरदस्त हा लाफ्टेड फटका केला होता, मात्र उंच जास्त गेला होता आणि लांबी कमी घेतली होती. 6 चेंडू मध्ये आता मात्र 13 धावांची गरज, म्हणजे एकाच षटकामध्ये 13 धावांची गरज हा सामना जिंकण्यासाठी. मित्रांनो, सामना रंगलेला आहे, तो म्हणजेच गावदी नानकर आणि न्यू मिलन पायगाव या दरम्यान. तर नेक्स्ट मॅच असणार आहे मित्रांनो मरुआई दिवे आणि मातोश्री चामिंद्रा या दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. आमच्या कॉमेंट्री बॅगच्या समोर यायचं आहे. दोन्ही संघांनी कमलाकर पाटीलजी इथं आहेत, त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. तर बघूया मित्रांनो, 7 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. आमच्या सोबत जोडलेल्या आहेत स्कोररच्या रूपमध्ये प्रणव और लाईव्ह स्ट्रीमिंग करतायत ते म्हणजे साईज प्रिन्स न्यूजचे एक जबरदस्त असे लाईव्ह टेलिकास्ट तुम्ही पाहिले जातं. भिवंडीचं किंग का म्हणतात आम्हाला असं. तसेच मी चामिंद्रा या संघाचा कॅप्टन कर्णधार त्याला विनंती करतोय, मातोश्री साविंद्रा या संघाचे कर्णधार या संघाला या कर्णधाराला मी विनंती करतोय की कर्णधार जो आहे तो कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे प्लीज. तर 7 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. मित्रांनो, जबरदस्त सामना तुम्ही पाहू शकता. तर शेवटचं षटक हटवण्यास गणेश येतोय स्लॉग ओव्हर टाकण्यासाठी. पहिला चेंडू स्वंग करतोय, चेंडू पुन्हा एकदा हवेत आहे आणि आता मात्र कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये, झेल संपादन करतोय आणि पहिलाच हा चेंडू मध्ये विकेट घेतलेला आहे. जबरदस्त कारनामा केलेला, फसवा चेंडू टाकला होता, चेंडू हवेत होता आणि कुठल्या प्रकारची चुकी करत नाहीये. झेलबादच्या स्वरूपात दुसरा हादरा बसतोय न्यू मिलन पायगाव या संघाला. पहला चेंडू लालच भरी गेंद दी थी यहाँ पर. फुलटच चेंडू टाकला होता, मधूची गोळी टाकली होती, मात्र चेंडू हवेत. आता मात्र एक जबरदस्त चेंडू लागला, एका टप्प्यामध्ये चेंडू जातोय आर पार चौकार.
आता मात्र बघूया 4 चेंडू शेष आहे जिंकण्यासाठी. मला तरी वाटतं 9 धावांची गरज आहे. 4 चेंडू मध्ये 9 पाहिजेत हा सामना जिंकण्यासाठी. न्यू मिलन पायगाव या संघाला गणेश आलेला आहे. फलंदाज आणि गोलंदाज सुद्धा गणेश, दोन्ही बाजूनी गणेशला लावलेला आहे. बघूया कुठल्या संघाचा गणेश आसरी गणेश हा करतोय, आपल्या संघाला विजय संपादन करतोय. मात्र समोर आहे गणेश म्हणजेच न्यू मिलन संघाचा पोलार्ड. गणेश पुन्हा एकदा सज्ज होतोय, पुढचा चेंडू टाकण्यास सज्ज होतोय. समोर असलेला हा फलंदाज पोलार्ड बघूया म्हणजेच गणेश हा फलंदाज एक जबरदस्त फलंदाज आहे. शॉर्ट चेंडू, चेंडूला हुक करतोय आणि चेंडू जातोय, पार होतोय सीमा रेषाच्या बाहेर 6 धावांसाठी. शॉर्ट चेंडू टाकला होता, बघितलं गणेश यांनी थोडा सफल झाला आणि चेंडूला हुक करून चेंडूला पाठवतो स्क्वेअर लेगच्या वरून 6 धावांसाठी. आता मात्र चेंडू राहिल्यात फक्त आणि फक्त 3 आणि धावा राहिल्यात फक्त 3. 3 चेंडू मध्ये 3 धावांची गरज. आता पुन्हा त्या क्षेत्रामध्ये चेंडूला तोलतोय. आता मात्र गॅप मध्ये चेंडू जातोय आर पार चौक आणि विजय संपादन करतोय गणेश. चांगली बॅटिंग, चांगली फलंदाजी पाहायला मिळते गणेशाच्या मॅटिनतून. हार्दिक हार्दिक अभिनंदन. जीत संपादन किया यहाँ पर. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली आहे. ये मॅच जीतली है यहाँ पर न्यू मिलन पायगाव इस टीमने. तर चला लवकर मी विनंती करतोय मातोश्री साविंद्र या संघाला लगेच आपला क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. तर सुनील याला मी आमंत्रित करतोय, लगेच यायचंय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. जबरदस्त ही मॅच पाहायला मिळाली मित्रांनो, खरोखरच जबरदस्त. 7 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 13 धावांची गरज असताना गणेश हा एक जबरदस्त संकट मोचन म्हणून आला आणि आपल्या संघाला सावरून दिलं. एक जबरदस्त कामगिरी केली आणि विजय संपादन केलेला आहे तो म्हणजे न्यू मिलन पायगाव.